इकॉनॉमिक टाइम्सच्या फ्रंट पेजवरती पहिल्यांदा मी अशी ॲड बघितली की जी स्वतः इन्शुरन्स कंपनीने केली आणि ती देखील प्युअर टर्म इन्शुरन्सची. मित्रांनो, की तुम्ही ती ॲड बघितली ना तर कळेल की कुठल्याही गोष्टी मिक्स करायला नको. इन्व्हेस्टमेंटच्या जागेवरती ठेवा आणि इन्शुरन्सच्या जागेवरती ठेवा, हे डिफाईन करणारी ती ॲड होती. महत्वाची गोष्ट म्हणजे ही ॲड एका इन्शुरन्स कंपनीने केलेली, की जनरली आजपर्यंत बाकी कुठल्याही इन्शुरन्स कंपन्यांना अशा प्रकारचे ॲड करताना आपण बघितलेलं नव्हतं. मित्रांनो, मी खूप वेळा सांगतो की इन्शुरन्स घेताना फक्त टर्म इन्शुरन्सचाच विचार करा. इतर कुठलाही इन्शुरन्स हा आपल्याला बेनिफिशियल राहणार नाहीये. हे फक्त मीच नाही तर तुम्ही इकॉनॉमिक टाइम्स वरती पण बऱ्याच जणांचे, खूप चांगल्या लोकांचे आर्टिकल बघितले, फायनान्शियल प्लॅनरचे आर्टिकल बघितले, चांगल्या MFDचे आर्टिकल बघितले, ते देखील हीच गोष्ट हायलाइट करतात. पण ऍक्च्युअल मध्ये आपण काय करतो? आपण विचार करतो टर्म इन्शुरन्स सोडून सेव्हिंग प्लॅन घ्यायचा. आपण विचार करतो की टर्म इन्शुरन्स सोडून मनी बॅक प्लॅन घ्यायचा. आपल्याला असं वाटतं की टर्म इन्शुरन्स मध्ये पैसे टाकले की वाया जातात. पण ऍक्च्युअल मध्ये सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात इफेक्टिव्ह जर कुठला प्लॅन असेल ना तो टर्म इन्शुरन्सच आहे. आज टर्म इन्शुरन्सच्या नावाने बरेच चुकीचे प्लॅन विकले जातात. आज असेही प्लॅन विकले जातात की जिथं बोललं जातं की SIP प्लस इन्शुरन्स हे कव्हर होतं. मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये एकही प्लॅन असा अवेलेबल नाहीये की जो इन्शुरन्स सुद्धा प्रोव्हाइड करतो. ॲज पर सेबी गाईडलाईन म्युच्युअल फंडमध्ये इन्शुरन्स द्यायला अलाउडच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचा एकच प्रयत्न आहे की तुम्हाला जर योग्य पद्धतीने जर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल ना तर त्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स हा अविभाज्य भाग आहे. आणि इतर उरलेला पैसा योग्य ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमची वेल्थ क्रिएट करा. तुम्ही देखील अशाच योग्य पद्धतीने काही इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करता, योग्य सल्ला हवा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.